आणि त्यांच्या विरोधात CHB धारणी. धारणी टीमने खूप चांगले बॅटिंग केली. आता 62चं टार्गेट. 30 बॉल. पहिला बॉलर पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये मच्छिंद्र आणि त्यांच्या विरोधात पहिला सलामीचा फलंदाज उमेश मार्के. पहिला बॉल. उमेश मार्के या नवीन फलंदाजाने यावेळी ओपनिंग स्वीकारलेली. नामदेव मार्केने असे कित्येक खेळाडू घडवलेले आहेत. म्हणजे आज नामदेव मार्केंचा मुलगा कॅप्टन झाला. नामदेव मार्के अजूनही संघामध्ये. खरं तर खूप वर्ष नामदेव खेळतो आणि खूप स्पर्धा देखील जिंकल्यात. मार्केवाडीचा सुपरस्टार बायकर मॅन म्हणून त्याची ओळख आहे आणि त्याच संघाला आता 62चं टार्गेट. मच्छिंद्रचा हा बॉल. दुसरा डॉट बॉल आलाय. 2 बॉल लगातार डॉट आलेत. गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूचा अंदाज फलंदाजाला घ्यावा लागेल. 62चं टार्गेट आहे. इथून मात्र वेट अँड वॉच करायला तितकासा वेळ नाहीये. कारण फलंदाजाला एकच गोष्ट लक्षात घ्यायचं की वी हॅव नो टाइम टू स्टँड अँड स्टेअर. उभं राहून बघायला आपल्याकडे वेळ नाहीये. अशी स्ट्रॅटेजी डगआउटमध्ये बनवण्यात आली होती आणि त्यानंतर उमेश मार्केने हे 2 डॉट बॉल खेळत मच्छिंद्रच्या विरोधात तो पुन्हा एकदा सज्ज आहे. टार्गेट 62चं पहिले आले 2 बॉल डॉट. तिसरा बॉल उमेशच्या बॅटमधून ऑन साइडला आणि पहिली विकेट. पहिला फलंदाज शून्यावरती आउट. डीजे उमेश आणि आता मैदानाच्या आतमध्ये आलाय तो नामदेव मार्के. मार्केवाडीचा सुपरस्टार. कित्येक वर्ष या संघाला ज्या खेळाडूने चॅम्पियन पद पटकावून दिलं. आज चॅम्पियन सारखी लढाई नामदेव मार्केला लढावी लागणार आहे. टीम CHB धारणी पहिल्यांदा मार्केवाडीच्या विरोधात खेळतीये. खरं तर या वाकसच्या मैदानावर पहिल्यांदा एकमेकांच्या विरोधात आहेत. पण आतापर्यंत या 2 संघामधला रेकॉर्ड जर पाहिला 2 वेळा या टीम मध्ये मॅच झालेल्या धारणी आणि मार्केवाडीमध्ये आणि दोनही वेळा मार्केवाडी हा संघ जिंकलेला आहे. धारणी आता पलटवार करेल का? त्या पराभवाचा वचपा आमदार ट्रॉफी मध्ये काढेल का? हे आता प्रेक्षकांचा धारणीच्या सपोर्टर्स याकडे लक्ष लागेल. नामदेव मैदानाच्या आत आलाय. मच्छिंद्रचा हा बॉल. नामदेवचा फटका उंच चालला कव्हर मध्ये. हाताला लागून चेंडू जमिनीवरती आलाय. जीवनदान रनआउट साठी देखील चान्स होती. चुकीच्या एंड कडे थ्रो गेला. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि सोबत नामदेव मार्केला जीवनदान. धारणी संघाला हे विसरून चालणार नाही की हाच तो खेळाडू आहे नामदेव मार्के ज्याने मार्केवाडीने ज्यावेळी 2 वेळा पराभव दिला तेव्हा याच खेळाडूचा दमदार परफॉर्मन्स झाला होता. 2 धावा स्कोर कार्ड वरती. मच्छिंद्रच्या विरोधात नामदेव मार्के. दोन्ही आपापल्या संघाचे सुपरस्टार आहेत. 62चं टार्गेट घेऊन उतरलाय. नामदेवचा शॉट. बॅटची कडा. विकेट किपरच्या हातात. कॅच कॅरी. फलंदाज आउट. बिग विकेट. नामदेव मार्के बॅक टू द डगआउट. आज सॅम आपण लवकर आपल्या स्थानवर पोहोचा. खरं तर या स्पर्धेमध्ये 5ही रात्रीमध्ये ना स्कोररची भूमिका फार महत्त्वाची होती. विवेक वैखरे स्कोररच्या भूमिकात आहेत. जर खरं तर वाकसकरांनी यापुढेही स्पर्धा ठेवल्या ना तर विवेक वैखरेला ॲज अ स्कोरर म्हणून ती जबाबदारी वाकसकर देतील अशी कामगिरी सध्या तो आमदार ट्रॉफीमध्ये करतो. 5 चेंडू फक्त 2 धावा. मच्छिंद्रने 2 विकेट आउट केलेत. आधी आउट झाला तो उमेश मार्के, त्यानंतर नामदेव मार्के आणि आता मैदानावरती चाललाय तो सोमनाथ भगत उर्फ सॅम. म्हणजे जसा सध्या वेस्ट इंडिजचा शिमरन हेटमायर फॉर्ममध्ये आहे ना तसा मार्केवाडीचा एव्हरग्रीन
फॉर्म मध्ये असणारा लेफ्ट हँड बॅटर म्हणजे सॅम. आणि आता तो सॅम मच्छिंद्रचा शेवटचा बॉल खेळणार आहे ओव्हर नंबर 1 चा. एकाच एंड कडून 3 ओव्हर टाकल्या जाणार आहेत. आता या एंड कडून पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा मच्छिंद्र आणि त्याच्या अगेन्स्ट येतो लेफ्टी बॅटर सॅम. शेवटचा बॉल आणि इथून कॅच आउट. विकेट गोज डाऊन. तिसरी विकेट एकाच ओव्हर मध्ये कमावली मच्छिंद्रने. आणि सीएचबी धारणी संघाला जो स्टार्ट हवा होता, विकेट टेकिंग बॉलिंगची गरज होती, ती विकेट टेकिंग ओव्हर राहिली. 2 धावा 3 विकेट. पहिली ओव्हर समाप्त. येणारे 24 बॉल विजयासाठी टार्गेट आहे 60 धावांचं. रिक्वायर्ड रन रेट आता प्रत्येक ओव्हरमध्ये धावा हव्यात त्या 15 आणि 15च्या सरासरीने 4 ओव्हरमध्ये मार्केवाडीला धावा करायच्या 60. डीजे